भाड्याने राहणाऱ्या नोकरदारांसाठी एक मोठी बातमी समोर येते. अशी बातमी जी ऐकल्यावर अनेक जण म्हणतील, हे आधी का नाही झालं. वाढतं घर भाडं, महिनाअखेरची गणितं आणि पगारातून जाणारा मोठा हिस्सा, या सगळ्यातून दिलासा देणारा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे. HR म्हणजेच घर भाडे भत्त्यावर असे बदल होणार आहेत, ज्यामुळे थेट कर कमी होऊ शकतो आणि खिशात जास्त पैसे राहू शकतात. विशेष म्हणजे हा फायदा काही मोजक्याच शहरापुरता मर्यादित न राहता आता आणखी मोठ्या शहरापर्यंत पोहोचवणार असल्याची चर्चा होत आहे. आणि म्हणूनच ही बातमी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. भाड्याने राहणाऱ्या आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही बातमी खरंच दिलासादायक आहे. कारण रोज वाढणारी महागाई, गगनाला भिडलेली घरभाडी आणि त्यातच पगारातून जाणारा मोठा हिस्सा, अशा परिस्थितीत सरकारने HR म्हणजेच घर भाडे भत्त्यावर मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल लागू झाला तर लाखो लोकांचा कर कमी होणार असून थेट खिशात जास्त पैसे राहणार आहेत. आतापर्यंत काय होतं तर जुनी कर प्रणाली निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना HR सूट मिळायची, पण ती सगळ्यांसाठी सारखी नव्हती. जर तुम्ही मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई सारख्या 4 महानगरांमध्ये राहत असाल तर तुमच्या पगाराच्या 50% पर्यंत HR वर सूट मिळायची. पण या शहराव्यतिरिक्त इतर कुठेही राहत असाल तर ही मर्यादा फक्त 40% होती. म्हणजेच भाडं जास्त असलं तरी कर सूट कमीच. आता इथेच मोठा बदल होणार आहे. सरकारने HRच्या नियमात ऐतिहासिक बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांनाही आता मेट्रो शहरांचा दर्जा दिला जाणार आहे. म्हणजेच या 4 शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पगाराच्या 50% पर्यंत HR सूट मिळू शकते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत 4 शहरांना मिळणारा फायदा आता 8 शहरांना मिळणार आहे. हा निर्णय अचानक घेतलेला नाही, कारण गेल्या काही वर्षात या शहराचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे ही शहरे आज केवळ नॉन मेट्रो राहिलेली नाहीत, तर ती देशातील मोठी IT उद्योग, स्टार्टअप आणि सेवा क्षेत्राची केंद्र बनली आहेत. इथे नोकऱ्या वाढल्या, लोकसंख्या वाढली आणि त्याचसोबत घरभाडंही प्रचंड वाढलं. अनेक ठिकाणी तर भाडं मुंबई, दिल्लीच्या तोडीस तोड झालं होतं. अशा परिस्थितीत या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 40%ची HR मर्यादा अपुरी पडत होती. त्यामुळे सरकारने बदलत्या वास्तवाची दखल घेतली असून वाढती शहरीकरणाची लाट, वाढते जीवनमानाचे खर्च आणि सामान्य नोकरदारांवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा बदल म्हणजेच केवळ कर सवलत नाही, तर बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हा फायदा मुख्यतः जुनी कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठीच आहे. कारण नवीन कर प्रणालीमध्ये HR, LTS सारख्या सवलती उपलब्ध नाहीत. त्यामुळे जे लोक नवीन कर प्रणालीमध्ये आहेत त्यांच्यावर या बदलाचा फारसा परिणाम होणार नाही. पण जे अजूनही जुनी कर प्रणाली वापरतात त्यांच्यासाठी हा निर्णय मोठा बचत करून देणारा ठरणार आहे. 40% वरून थेट 50% HR सूट मिळाल्यामुळे तुमचं करपत्र उत्पन्न कमी होईल. म्हणजेच कर कमी लागेल आणि पगारातून जास्त रक्कम हातात राहील. विशेषतः पुणे, बेंगळुरू, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी ही खरंच मोठी दिलासादायक बातमी आहे. एकूणच पाहिलं तर सरकारचा हा निर्णय भाड्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. वाढत्या भाड्यांमुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी थोडीफार का होईना पण आर्थिक श्वास घेण्याची संधी या बदलामुळे नक्कीच मिळणार आहे. आता फक्त या प्रस्तावावर अंतिम निर्णय कधी लागू होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.